चैतापूरला म्हणजे समीरकडे जाता जाता आम्हाला आडिवऱ्यामध्ये नाश्ता पण करायचा आहे आणि देवीचं मंदिर लागतं, सुप्रसिद्ध देवी आहे, देवीचं मंदिर आडिवऱ्यातलं, त्याचं आम्ही आता दर्शन घेऊन पुढे जाणार. आडिवऱ्याचे महाकाली मंदिर, सुप्रसिद्ध असे महाकाली मंदिर. महाकाली देवस्थान आडिवरे, राजापूर तालुक्यात रत्नागिरीजवळ महाकाली देवीचं मंदिर, नवसाला पावणारी ही देवी आहे. आणि हे देवस्थान पंचायत नसून नगरेश्वर, महालक्ष्मी, रवनाथ, महाकाली आणि सरस्वती अशा देवता ह्याच्यात समाविष्ट आहेत. या सर्व देवींचे इथे मंदिर आहे. मेन महाकाली मंदिर आहे, ही त्याची माहिती दिलेली आहे. ऐसपैस असा परिसर आहे, सुंदर असा रंगमंच आहे समोर आणि मंदिराचा कळस इथे तुम्ही पाहू शकता. रंगीबेरंगी रंगाने असा सुशोभित केला मंदिराचा कळस आहे. भव्य दिव्य असं मंदिर आहे, अवश्य भेट द्या. मंदिराच्या प्रवेशद्वाराला बघा 2 सिंह आहेत, स्वागताला उभे आहेत. आडिवऱ्याच्या या महाकाली मंदिरात जर का तुम्ही पाहिलात वरच्या दिशेला, तर देवींची रूपे दाखवल्यात आणि ते चित्रातून इथे दर्शवलेलं आहे. त्यांची कहाणी, त्यांची कथा इथे दर्शवलेली आहे. सुंदर असं चित्रकथा इथे दाखवलेली आहे आणि प्रत्येक देवीची इथे माहिती दिलेली आहे. आणि नेहमीप्रमाणे आम्ही आता नाश्ता करायला पुन्हा एकदा स्वागत हॉटेलमध्ये. काय ऑर्डर? कटवड्याला टाईम लागणार आहे. तुला काय पाहिजे? कटवडाच पण 10 मिनटं जातील त्याला परत. हां, आणि मस्त मिसळपाव आलेली आहे. तू नाही खात आहे? पोहे पण खायचे आहेत, मिसळपाव खायचे आहेत. तू पण खा ना, लागू नका रे, खा. बोल नेहमीसारखं आपलं पावसला आला की आठवड्यात नाश्ता होतोच आपला, आहे ना. मस्त वडा नाही, सॉरी, मिसळ. कोंब्यात आलो आहे, लाडू घ्यायला येतो आणि पण इथे बाजार दिसला म्हणून बाजारात उतरलो आहे. शनिवारचा आठवड्याचा बाजार असतो. अरे काय मिळतं आहे काय बघणार. कोकणामध्ये प्रत्येक गावात बाजाराचा एक वार असतो आणि त्या वारी इथे बाजार भरतो. तसा हा कोंब्यातील शनिवार भरणारा बाजार, आठवड्याचा बाजार. बटर टोस्टपासून, झाडूपासून, भाजीपर्यंत, मसाल्यांपर्यंत असे गहू, तांदूळ थोडा स्वस्त दरातच मिळतात, असा इथे बाजार भरतो. आणि इथे येणारे व्यापारी हे कोल्हापूर, सातारा या दिशेने येतात आणि बरीच वर्षे इथे ते व्यवसाय करत आहेत. असा हा कोंब्याचा शनिवारचा आठवड्याचा बाजार. 300 रुपये. थोडं स्वस्तच मिळतं इथे. एवढा मोठा नाही आहे पण छोटासा बाजार आहे. खोबरा घेतला 290 रुपये किलोने, छान. मित्रा, आठवड्याचा बाजार असतो हा कोंबे. तुम्ही कुठून येता? कोल्हापूरवरून येता? म्हणजे दर आठवड्याला एक फेरी असते. त्याचा आहे रिस्पॉन्स चांगला असतो इथे. किती वर्ष आले? इतापूरला पहिले जायचे. आपलं नाव काय? महाजन. आम्ही असेच जाता आता बाजार बघितला म्हणून उतरलो. भेटू पुन्हा.
मुंबईकडे चाललोय. चला. माळवणात प्रवेश केला आहे. माळवणात समीरच्या घरी जेवणाची व्यवस्था आहे. तसंच आता थोडंसं त्याच्या बागेत देखील जायचं आहे. हे समीरचं घर. मालवण वेगळं आणि मालवण वेगळं लक्षात ठेवा. जैतापूरमध्ये आहे मालवण. मालवणात आपण समीर म्हणजे राजेशचा आणि माझ्या मिसेसचा भावाचं घर आहे. मागे पण 2 वर्षापूर्वी त्यांच्या घरी आलो होतो, ब्लॉग काढला होता आणि पुन्हा एकदा त्याच्या घरी आज आलो. एक धावती भेट द्यायला. हे माडाची झाडं आहेत त्यामुळे ते बघा ह्याला माळवण बोलतात. पुन्हा एकदा माळवणात आनंदी वस्तू समीरच्या घरी. घराला नाव दिलं आहे आनंदी वस्तू. आणि आमचा समीर बरेच दिवसांनी त्याची गाठभेट झालेली आहे आणि या घराला आपण मागे पण भेट दिलेली. कसं आहे? नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. मावशीचा फोटो काकांचा. त्या वहिनी जेवण करतायत आमच्यासाठी. काय ग कसं आहे? बरं आहे ना? बरेच दिवसांनी भेटलो. किती मला वाटतं 2 वर्ष आली तरी मला वाटतं नाही आलो आम्ही. मी नाही आलो म्हणजे गेल्या काय झाले 1.5 वर्ष आला तरी नाही बोलता. 1.5 वर्षापूर्वी आलो होतो. हां सुपारीची ना. ही सॉलिड आहे ना. पामची उंचच्या उंच वाढतात ना एकदम. सुपाऱ्या. हां या सुपाऱ्या सुपाऱ्या गावठी सुपारी हो एक. आणि हे ओव्याचं झाड आहे. हे घातलं ओवा. अच्छा ओव्याचं झाड आहे. याची भजी बनवतात ओव्याच्या पानांची ना. हां हो. पूर्ण बाग फुलबाग फळबाग आहे तुझ्याकडे तर. ही काळा मिरी. कुठली? ही वेल दिसते. ही वेल काळी मिरची. अच्छा काळी मिरी. मिरी काढून झाली ती. अच्छा म्हणजे ती काळी मिरी येते याच्या. वेल असते याची. दालचीन काळी मिरची वेल असते. वेल. अच्छा ही वरपर्यंत गेली ती. वरपर्यंत गेले आंब्यावर. आणि हे काय? दालचीन. दालचीन मसाल्याचे. अच्छा मग कुठे आपल्या कोकणात हे पिकतात? पिकतात. अच्छा थोडंफार पिकतात. ती दालचीन लवंग असं आहे. छान आहे. म्हणजे इथे बऱ्यापैकी तू काय काय लावलंस. आहे. हे फणस लागले आहेत आमच्या झाडाला. हो हो अरे बापरे भरपूर आहे. अजून मोठे व्हायचे ना ते. मे जूनपर्यंत होतात ना ते. मे जून पर्यंत भरपूर करणार. खूप फणस लागलेले बघ. 200-250 फणस आहे एका झाडावर. एका झाडाला 200-250 लागतात ना. भरपूर म्हणजे भरपूर आहे. काय बाय काय बोलते कॉलेज काय बोलतंय? झालं आता मग काय करते? हे बघा हे सुपाऱ्या. हा या सुपाऱ्या ना. हे पिवळ्या होतात नंतर ते कडक होतात. ओके ओके. कोकणात आल्यानंतर हे सर्व पाहायला मिळते इथे बघा मालवणात. मालवण म्हणजे मला वाटतं हे फक्त माडांच्या झाडावरच गावाला होतं. मालवण नाही मी बोललो मालवण ना ते मालवण वेगळं. मालवण राजापूरमध्ये येतो ते. राजापूर तालुक्यात मालवण. इकडे आलं मस्त जेवणाचा बेत आहे आणि मच्छी बनवलंय. कोणती मच्छी आहे रे? बोयरा आहे. तू स्वतः आता बत्तीवर जातो नाही ना? समीर मासे पकडून आणतो स्वतः. मासेमारी करतो तो. ऑलराऊंडर आहे तो. मासेमारी शेतीपासून सगळं करतो. वहिनी बाय या कधी भेट धावती भेट द्या आम्हाला पण. जेवण खूप छान होतं. खूप बरं वाटलं आम्हाला. नाही खूप छान होतं. एवढं तर छान वाटलं आम्हाला. जेवण बोललं छान होतं. आणि समीरकडे आपल्याला माहिती आहे ना भरपूर माहिती दिली आहे झाडांची. नेक्स्ट टाइम येऊ आपण वस्तीच करू तुझ्याकडे. दरवेळेला बोलतो यायला होत नाही पण नक्की येऊ. अच्छा म्हणजे ही लाईट त्याच्यातही लावली आहे म्हणजे ह्याच्यातून कोण आलं तर. हे बरं आहे सॉलिड आहे. सायंटिस्ट आहेस तू. टच केलं हा म्हणजे गेटला टच झाला ना लाईट पेटते. रात्री ते ऑन करायला लागेल. नाही करायचं नाही. अरे म्हणजे पास झाला ना की ते पेटते. आता का नाही होत? आता तू पेटणार तुला दिसणार ना रात्रीची. दिवसा दिसत नाही. सोलारवर आहे ना. सोलार सिस्टम. जाऊया इथून बागेत जाताना थैसून जाशा. समीर दाखवायला आलाय बाग दाखवायला आलाय बाग. आणि बाग बघता हे घर बांधलं त्याने. सॉलिड ना.
हा हे घर त्याने बांधलं आणि ही समीरची बाग आहे ना तुमचीच ना. आणि हे घर नवीन बांधलंय समीरने इथे. समीरने बांधलेलं घर नवीन. काजूचा सुगंध बघ बोंडाचा. हा बोंड काढलेली आहे काय खातो त्याला कधी खायला भेटत नाही. अरे कशाला खाऊ ना हो खातोय बघ. वा. अरे मस्त. तरी किती जागा आहे समीरी. 3.5 एकर जागा आहे. 3.5 एकर मध्ये ह्या बागेत आता काय काय म्हणजे काजू आंबा. पाण्याचं काय खात गावात रे. अरे कोण नाही बोंड खात गावाला आहे बघा. हा एक नंबर हा कुठला वेंगुर्ला काजू. बोंड वेंगुर्ला 7 नंबर काजू. हा बघा 4 नंबर एकदम गुच्छामध्ये येतात ना. ते आपण बघितलेलं ना ते सेम ना. आणि हे किती हे किती हे 7 नंबर. हे 7 नंबर 4 नंबर. अरे पडतंय लगेच पडला. अगं याची बी बघ. आता हे किती वर्षाचं झाड आहे. 3 वर्षात लागवड लागायला लागली म्हणजे प्रश्न नाही. 3 वर्षात लागवड होते बघा. काजू पूर्ण काजूच काजू आहेत. पूर्ण काजू बाग आहे ही बघा. ही बोंड आपण मुंबईत खायला बघतो. इथं बघा कोण खायला मागत नाही. हे खाऊ शकतो आपण. काजूचं बोंड खाल्लं. मला नाही कसं म्हणून मी खात नाही. फक्त एक बघितलं मी. किती झाडं आहेत रे. अरे समीर तरी झाडं किती आहे. 150 झाडं आहेत काजूचे फक्त काजूचे. काय काढू बोलतोस तू. गोंडर 2-4 घे. कापायसाठी आता घेतले का. हो अननस नाही. कमी जागा वाव. घेतली की तुमचीच होती. अरे अननस आलंय रे. बेबी बेबी अननस म्हणजे येते जास्त. हा माकड विकत नाहीत ना. हे बघा हा अननस पूर्ण रेडी झालाय. सॉलिड यार. अननसची शेती होते बघा. कोकणात काय पिकत नाही सगळं पिकते. हा हवं बघा अननस. कोण बोलतो कोकणात फक्त आंबा पिकतो फणस पिकतो. अननस पिकते, काळी मिरी पिकते, दालचिनी पिकते, हळद पिकते. बाग भरपूर मोठी आहे. 3 वर्षाचे माड आहे 4 वर्षाचे. हे माड 4 वर्षाचे. मग ह्याची वाढ आता होणार ना. अच्छा वरचे अच्छा हे लागले आहेत ना. ओके तसे मोठे. किती वर्षात धरतील हे. अच्छा म्हणजे आता हे अजूनही 2 वर्षात वाढेल फटाफट. पाणी भरपूर आहे ना. फणसाची झाडं लाव ना. हे मामांची आता इथून ही बॉर्डर आमची. त्या साईडला उजव्या साईडला आम्ही अच्छा हे मामांचं. अच्छा ही हद्द आहे. देखभाल तुझ्या इकडे जा. लागले ना सगळं कापूच लागतात. अच्छा ही कीड लागली का. अच्छा ही खोडाला लागली ती ना. थोडं किडा अच्छा ही कीड मग फवारणी करायला लागते. फवारणी करून त्याचे ते साल काढून त्यातला आपला किडा काढायला लागतो. अच्छा म्हणजे साल काढून नंतर त्यातला किडा काढायचा. आणि औषध लिक्विड टाकायला लागतं. अच्छा ओके. लिक्विड टाकून खाली पण इकडे पण बरोच माहिती आहे म्हणून तू एवढी बाग सांभाळतोय. साधी गोष्ट नाही. किती वेळ राऊंड मारतो वर खाली एवढं सगळं. मग बागेत काय दिवसभर असतोय का. दिवसभरच आहे असतं. असून नसून निघायचं. अच्छा आता हे काजू झाले आहेत ना. हां वांदार माकडा बिकडे येतात ना. अच्छा माकडांचा त्रास खूप. काळजी रात्रीची असतात. रात्रीची 1-2 फेऱ्या असतात. एखादी फेरी मारतो. अच्छा रात्रीची पण. अरे बापरे. तिथपर्यंत अननस लावले आहेत चालेल काय. त्या साईडला. हा रे खूप आहे अननस. भाई समीरची खूप मेहनत आहे. आपल्याला वाटतं आपण आंबा खाताना लगेच खातो. तो बोलतोय किती मेहनत आहे त्यापेक्षा विकत घेऊन खाल्लेले बरे. ऍक्च्युली आपण मेहनत केली तर आपला आता फळ मिळालं ना ते हो समाधान. ते तर आहे. हे तर आहे बरोबर आहे. मेहनतीचं फळ मिळतं.
पण लोकांना मेहनत खरी माहीत नसते काय आहे ती. समीरकडे आलो, खूप बरं वाटलं. फवारणीच्या याच्यात भरपूर बाग फिरलो तुझ्याबरोबर तुझी 3.5 एकर जमिनीत त्याने बाग उभी केली आहे. पण त्याच्यात त्याची एवढी मेहनत आहे, दिवस रात्र येतो अंधारातून टॉर्च घेऊन किंवा त्याच्यावर लागणारी कीड फवारणी सगळं बघायला लागतं. श्वापद असतात, श्वापद असतात, जनावर असतं, कोल्हे बिबटे पण ना. हो बाप रे, त्याच्यातून पण हा येतो, हे सगळं सांभाळतोय. वाव, हे सुपर आहेत रे, या सॉलिड आहेत. आज आलो मार्बनमध्ये आणि मार्बनात येऊन समीर गवानकर म्हणजे माझ्या रेशमाचा मावस भाऊ राजेशचा वगैरे, त्याने इथे गारपीट करून त्याने संपूर्ण त्याची बाग फिरवली आपल्याला आणि त्याची माहिती झाडांची किंवा त्याने जी दिली आपल्याला ती खरोखर हे जाणकारी उपयुक्त माहिती अशी आपल्याला दिलेली आहे. समीर हा कोकणात लहानात मातीत ह्याच मातीत वाढला आहे, त्याच इथे जन्म आला त्याचा आणि त्यामुळे त्याला संपूर्ण झाडांपासून सगळी उपयुक्त माहिती त्याला माहिती आहे सगळी. आणि खूप आनंद आला, खूप बरं वाटलं, छान. आणि हा त्याची मेहनत आहे याच्या मागे आणि तू अशीच प्रोग्रेस करत राहा समीर. धन्यवाद. भेटू. इकडे बसल्यावर बरं वाटतं जरा. खूप मस्त. वर्षभरात पुरं होईल ना. कोकणात आल्यानंतर असा कोकणातला कोणतरी एक व्यक्ती असेल जी आपल्याला उपयुक्त माहिती देते तर खरंच खूप बरं वाटते. दगड टाकूच्यात खालचं आणि हे सगळे ना शेल लावले कॉन्क्रीट. मित्रांनो, मारबनातला हा जो आमचा घरगुती जो ब्लॉग आहे, जो बागेचा किंवा त्याच्या घरी आम्ही भेट दिली, त्याचा आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला तुम्ही नवीन असाल तर. समीरला बाय बाय करून पुन्हा पावसच्या दिशेने घराच्या दिशेने रवाना. पुन्हा एकदा यावर्षी नारळ काढलेत, नारळ उतरवले, नारळ सोडायचा हे सगळ्यात महत्त्वाचं काम. आणि आपण मशीन घेतलेली आहे दाखवल्याप्रमाणे काल. या मशीनवर नारळ सोलायची पद्धत बघा. पहिलं मारायचं, त्याचं खेळायचं जस्ट लाईक दिस, लाईक दिस. त्यानंतर मग हे असं निघतंय, हे काढायचे म्हणजे आपला नारळ आपल्याला सोलायचं आहे. हे बघा आतला नारळ, हे असे नारळ मिळतात. मग हे मुंबईमध्ये 40, 50, 60 रुपयाला मिळतात. आमच्याकडे हे बघा नारळाचं पीक येतं, म्हणून कोकण स्वर्ग आहे. स्वर्गात सर्व काही मिळतं. नारळ, आंबा, फणस, हळद, काळी मिरी, दालचिनी सगळं. सध्या नारळ सोडू देत, नंतर भेटू. बाय. आणि पुन्हा एकदा पाऊसमधील सूर्यास्त. 3 दिवस एन्जॉय करून पुन्हा एकदा 4थ्या दिवशी घरी निघायच्या आधीचा सूर्यास्त मी नेहमी टिपतो.